नो नो प्रॉब्लेम. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत प्रवीण गोगारी सर आणि त्यांच्या साथीनं एक चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळेल. एका बाजूला बॅटिंग साइडला रजत आणि रजतच्या साथीनं अली खान यांचं देखील खूप आभार असतील. या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी पिचिंग वरती खूप चांगल्या पद्धतीनं लाइनिंग पिचिंग करत असताना आपण पाहतायत. खेळपट्टीची निगा राखत असताना जयंत पाटोळे आणि अली खान आपल्याला बघायला मिळतात. फलंदाज आपल्याला बघायला मिळाले पहिल्याच बॉलवरती. किंग्स 11 पालघरसाठी धक्का लागला तो म्हणजेच ओमकारच्या स्वरूपात. आणि रजत एका बाजूला मागची स्पर्धा ज्यांनी गाजवली किंग्स 11 पालघर मागच्या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक करंडक ज्यांच्या नावी राहिलं. स्वतः आयोजक करते त्यांचा संघ युवा सेना चषकाची ती ट्रॉफी होती ती चौथ्या क्रमांकामध्ये बघायला मिळाली. नवीन बॅटर निशांत आलेत. मिहिर काणेकर जरूर आलेत परंतु ते सांगतात की आम्ही अलिबागवरून आलेत. त्या अनुषंगाने आमचे जे मी एक्स्ट्रा खेळाडू जरूर आहे पण मी अलिबागचा आहे. ज्या पद्धतीने त्यांना ओळख पटत नाही आणि ते मिहिर काणेकर आहेत. हरकत नाही असताना फलकावरती स्कोर कार्डला धावसंख्या इथे आपण पाहतात. पहिल्या बॉलवरती विकेट आहे. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या इथे आपण पाहतायत दुसरा बॉल देखील आपण पाहू शकाल जिथे डॉट बॉल आलाय. अभय बामणे यांच्या कॅचसाठी 100 रुपये आलेले आहेत. इथे कॅश प्राइज खऱ्या अर्थानं खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतात. कॅच पकडलं बघते मग तो पहिला कॅच पकडला तो कोणी टिपलाय. ऑल राईट जाऊया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅक वरती अनिश. याही वेळेला आपण पाहतात तिसरा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं निशांत साठी. थोडंसं कठीण चाललंय आता हे मॅचचं थोडंसं समीकरण. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर तुम्हाला सुरुवात करावी लागते. मिहिर काणेकर मॅन फ्रॉम अलिबाग जे एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. चौथा बॉल देखील चांगला. क्या बात है. अगदी सुंदर पद्धतीने गोलंदाजी. पीस ऑफ बॉलिंग क्लास 1 ची गोलंदाजी. सध्या आपण पाहतात सलग पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर 3 बॉल डॉट. 4 बॉल हे डॉट बघायला मिळाले. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिले पॉवर प्लेचं षटक जर तुमचं असंच गेलं तर मग थोडंसं डोकं दुखेल तुमचं देखील. कारण मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा थोडंसं येणं गरजेचं असतं. तुमचा इथे एक धक्का आणि त्यानंतर 4 बॉल डॉट. अनिश कर्णधार संघाचे या वेळेला पंचांनी सांगितलं तो व्हाईट बॉल आहे. पंचांच्या भूमिकेत अक्षय नाईक यांना आपण पाहतात ते दर्शवतात की या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला मिळेल गती. आणि इथे सुरुवात होते एका रननं. एक चेंडूचा खेळ झाला आणि फलकावरती 1 रन अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. आरिफ कलाडिया सर आपल्याला बघायला मिळतात. अब्दुल सर देखील आहेत. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अब्दुल सरांना विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. ऑन साइडला फटका खेळला जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि लागलेला झटका निशांच्या स्वरूपात किंग्स 11 पालघर या संघासाठी. दे धक्का गॉंग. थँक्यू. अब्दुल सरांना विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिश आले आणि त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. किंग्स 11 पालघर संघासाठी आता डोकेदुखी वाढत चाललंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अक्षय आलेत. मृण्मय ठाकूर व्हॉइस ऑफ नांदगाव IT इंजिनियर आणि एक चांगले गोलंदाज. फलंदाजीसाठी तेही येतील का हाही प्रश्न आहे. आता अक्षय आलेत. रजतच्या साथीने तुम्हाला उभं राहावं लागेल. एका बाजूला रजत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे राहिले आणि ते तिथेच राहिलेत. सध्या या मॅच मध्ये आपण पाहू शकाल
एक चांगलं बॅटल चालू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विकेट साठी 500 रुपये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अनिश अब्दुल भाई आपल्याला पाहायला मिळतात आणि अनिशच्या गोलंदाजीसाठी 500 रुपये विकेट करीता. हे तुमच्या खेळाडूंना तुम्ही ऊर्जा देण्याचं काम करता. सध्या या मॅच मध्ये डाव्या हाताचे फलंदाज अक्षय जे एक तंत्रशुद्ध फलंदाज आहेत नो डाऊट किंग्स 11 पालघर साठी. किंग्स 11 पालघर साठी अक्षय आले. पहिलाच बॉल रिस्की रन. इथे आपण पाहतात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 2 वरती 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. आम्हाला प्रथमेश कुलकर्णी दर्शवतात. जतीन किणी आहेत आमच्या साथीनं. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 रन. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेश करणार सोनूचं डीजे. पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आरामाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. थँक्यू अंपायरने ज्या वेळेला विकेटसाठी ते हात उचलतील त्यावेळेला सुरेंद्र भाई मुरारी ऑटो गॅरेज यांच्याकडनं 1000 रुपये. आता पंचांसाठी कॅश प्राइज आहे. ज्या वेळेला किंग्स 11चा विकेट जाणार त्यावेळेला जाकीर भाई यांनी जर हात उचलला विकेटसाठी तर त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्र भाई किंग्स 11 पालघरच्या प्रत्येक विकेटला ज्या वेळेला ते हात वर करतील आणि त्यांच्यासाठी ते कॅश प्राइज आहे. जाऊया मॅच कडे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज येतील सचिन पाटील. आणि मृण्मय ठाकूर यांनी जर षटकार ठोकला तर त्यांच्या प्रत्येक षटकारला 500 आहेत. सुरेंद्र यादव आपल्याला बघायला मिळतात. मुरारी ऑटो गॅरेजचे प्रॉपरायटर मृण्मय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येतील या आशेसह आम्ही देखील आहोत. एक चांगले क्रिकेटपटू आहेत जरूर नो डाऊट. लेदर क्रिकेट म्हणा ओरम क्रिकेट म्हणा अंडरआर्म क्रिकेटचा देखील राजा आहे. या वेळेला आपण पाहतात फटका खेळला अगदी सॉफ्ट हँड. जिथे क्षेत्ररक्षक आहेत शॉट थर्डमॅनचे त्याने त्या बॉलला फील्ड केलं. अनिशनं सिंगल मिळाली. आता सिंगलनं सुरुवात होते. याही षटकाला जाऊन पोहोचते ते म्हणजे 3 वरती. एका बाजूला अक्षय आणि एका बाजूला रजत. खूप वेळानंतर रजत आता स्ट्रायकिंग एंडला येताना बघायला मिळतात. मागचं षटक फक्त विकेटची पडझड त्यांनी डोळा देखत पाहिली आणि आता रजतनं 3 षटकार हॅट्रिक ठोकले तर सुरेंद्र यादव यांच्याकडनं 1001. आता इथे कॅश प्राइज वाढत चाललंय. मुरारी ऑटो गॅरेज मे महिना आलाय म्हणजेच खऱ्या अर्थानं प्री मान्सूनची सगळी सर्व्हिसिंग चालू असते. त्या अनुषंगानं गॅरेज मजबूत चाललंय आणि ज्या पद्धतीने आता कॅश प्राइजची उधळण होताना मुरारी ऑटो गॅरेज बरोबर आहे. मे महिना हा तर खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो प्रत्येक गॅरेजसाठी. गोलंदाज तयार. धक्के 2 आणि रन फलकावरती 3. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा तयार सचिन पाटील. या वेळेला फक्त बॉलला दिशा दिली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप मिळेल तत्पूर्वी अक्षय आणि रजत मध्ये कॉलिंग चांगली झाली. शेवटच्या क्षणाला अक्षयने देखील सांगितलं रजत नाही होणार दुसरी रन. त्या अनुषंगानं स्थिर राहिले. सिंगल मिळते आणि सिंगलच्या साह्यानं फलकावरती 4 धावा. आतापर्यंत आपण पाहतात यानंतर देखील एक सामना अत्यंत महत्वाचा आहे. खूप सुंदर पद्धतीनं एक जबरदस्त पद्धतीचं हे क्रिकेट चालू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात काय घडलंय सचिन पाटील दर्शवतील आणि पंच देखील त्यांच्याकडे पाहतात की यस 22 मध्ये सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्डला गती मिळेल ती म्हणजेच 1 न अगदी मंद गतीनं स्कोर कार्ड पुढे चाललंय. फलकावरती आहेत ते म्हणजेच रन 5. जाकीरबाई देखील वाट बघत असतील. सुरेंद्र दर्शवतात की कधी विकेट जाईल आणि मी कधी बोट उचलेल आणि तदनंतर 1001 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या नावी राहील. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3 आणि 3 बॉलचा खेळ झाल्यानंतर फलकावरती रन आहेत ते म्हणजेच 5. पुढचा बॉल सचिन यांचा. चांगला चेंडू. या वेळेला आपण पाहतायत काय घडले मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बोल्ड फलंदाज रजत बॅक टू द डगआउट गॉन.
थँक्यू सो मच. मँग्रू स्पोर्ट्स सत्यम सिंग आणि सुरेंद्र यादव यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आहे. मॅनग्रू स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः बॅट मॅन्युफॅक्चरिंग, ओव्हरआर्म असेल, अंडरआर्मच्या बॅट असतील, लेदरच्या बॅट असतील, ग्लोव्ज असतील, पॅड असतील, संपूर्ण लेदरचं किट आपल्याला बघायला मिळतं मॅनग्रू स्पोर्ट्स. आणि जिथे सत्यम सिंग आणि सुरेंद्र यादव यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेला बॅट आपल्याला बघायला मिळते. आमदार चषक 2025. सध्या बॉलचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजे 4 आणि 4 वरती धक्के लागलेत, ते म्हणजेच 3 फलकावरती आहेत 5 रन. नवीन फलंदाज श्वेतांग यांना आपण पाहतात. डाव्या हाताचे फलंदाज आलेत. रजत लवकर बाद झाले आणि ती आता टेन्शन वाली बाब आहे. किंग्स 11 पालघर आले तुफान किती हा संघ आपल्याला बघायला मिळाला. भरपूर चर्चेत राहिलं ते नाव. गोलंदाज तयार. याही वेळेला अगदी खोलातला बॉल, बटन पॅड मधला चेंडू होता, त्याला खोदावून काढायचा प्रयत्न देखील केला, परंतु तिथे आपण जर तपासून पाहिलं तर व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. जिथे आपण पाहतात डॉट बॉल आलाय, चेंडूंचा खेळ झालाय, तो म्हणजेच इथे 5 आणि धावफलकावरती स्थिर आहे. धावफलक 5 वरती. यानंतरचा सामना देखील अत्यंत महत्वाचा. एका बाजूला चेंडूंचा खेळ झालाय, 5 फलकावरती 5 धावा आहेत. यानंतरचा सामना एका बाजूला मैत्री पालघर आणि मोहपाडा चॅलेंजर्स यांच्यातली एक कडवी लढत. पहिल्या राऊंडचा तो शेवटचा मॅच राहील आणि त्याही मॅचचा टॉस होईल इनिंग्स ब्रेक मध्ये. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहू शकाल सचिन पाटील यांचं षटक इथे संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती धावा आहेत फक्त 5 आणि 5 वरती धक्के लागलेत 3. थोडी सुरुवात डगमगती आहे. येणाऱ्या 4 षटकांमध्ये तुम्हाला त्या सुरुवातीला पुढे न्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अक्षय आहेत. भरपूर पोटेन्शियल आहे, कॅपॅसिटी आहे त्या खेळाडूकडे. अक्षय ज्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात, श्वेतांच्या साथीने अक्षयला आता जबाबदारीने खेळ स्वीकारणं गरजेचं आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आत. नायकम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड. थँक्यू सो मच. इथे फलकावरती जर आपण धावा तपासून पाहिल्या तर 5 वरती गडी बाद झाले 3 आणि एका बाजूला अक्षय आहेत. अक्षयच्या साथीनं श्वेतांग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज महेंद्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. मॅन ऑफ द मॅच देखील त्यांनी स्वीकारली. ज्या वेळेला ॲडव्होकेट्स विपक्षात महाराष्ट्र पोलीस तो मॅच झाला आणि तेच महेंद्र आलेत. भरपूर अनुभव, प्रचंड अनुभवाची शिदोरी घेऊन 2 षटकं हाताळण्याकरिता तुम्ही 13 मिनिटांचा अवधी घेतला. लक्षात घ्या. फिल्डिंग टीम विकी संके सरांच्या माध्यमातून आपण पाहतात. किंग्स 11 मधनं कोणीही 3 षटकार ठोकले तर विकी संके साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला येतोय का, नाही आला. फुलर लेनचा बॉल, सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला खूप वेळानंतर आता स्क्रोल होतं. 1 रन पुढे जाते आणि आकार घेत असताना धावफलक 6 वरती. किंग्स 11 पालघर या संघाकडनं कुठल्याही फलंदाजानं 3 बॉल 3 षटकार ठोकले तर विकी संके साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतायत कॅश प्राइज आहे 5000चं. षटकार किती येतील हेही तेवढंच महत्वाचं. आता ते 5000कडे जातील की मग संघासाठी गरजेला षटकार उभे करतील, या अनेक गोष्टी आहेत. महेंद्र पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू अगदी खोलातला, त्या बॉलला खेळून काढला ऑफ ड्राईव्ह मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले आणि बघता बघता 2 रन परिपूर्ण देखील होतील. धावसंख्या 2 न गती मिळेल, जाऊन पोहोचेल 8 वरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. यानंतरचा सामना मोहपाडा चॅलेंजर्स विपक्षात मैत्री 11 पालघर. दोन्ही दिग्गज संघ आणि त्या दोन्ही तुल्यबळ संघांमधली एक चांगली अशी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. तो पहिल्या राऊंडचा शेवटचा मॅच असेल. गोलंदाज तयार.
या वेळेला आपण पाहतात फटका खेळायचा होता मोठा, इथे सिंगल तर जरूर मिळेल. श्वेतांच्या बॅट मधून आतापर्यंत धावा येत नाही आहेत. बाईज इथे देखील सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 9 वरती. 9 ऑन दी स्कोर कार्ड. पाटील नेटवर्कच्या समवेत जे प्रेक्षक जोडलेत या स्पर्धेला त्यांचा आम्ही पुन्हा करतोय स्वागत. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 9. अक्षयने जर 2 षटकार मारले तर 1000 रुपये. मिहिर काणेकर पहिला येईल का? चेंडू बराच काळ हवेत. अनंता जिथे होते आणि त्यांच्या हाताची ओंजळ थोडीशी खराब राहिली आणि कॅच सुटला. कॅच सुटलाय की येणाऱ्या काळात अक्षयला तुम्ही जी संधी दिली त्या अक्षयनं आता इथून आक्रमण जर स्वीकारलं तर मग त्रास होईल. बॉलचा खेळ झालाय 4 आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर फलकावरती 11 गडी बाद झालेत 3. काहीच कमी नव्हतं चेंडू मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक जिथे अनंत पागी आपल्याला पाहायला मिळाले बीट झाले. पुढचा बॉल चांगला चेंडू, जबरदस्त पद्धतीने सबमरीन डिलिव्हरी. धावसंख्या फलकावरती 11 वरती स्थिर आहे. आज मृण्मय ठाकूर इन ऍक्शन मध्ये बघायला नाही मिळत आहेत असं त्यांनी आम्हाला टेक्स्ट केलेले आहेत की वर्क फ्रॉम होम चालू आहे. IT इंजिनियर, जेवढं चांगलं शिक्षण घ्याल तेवढं तुम्हाला बिझी राहावं लागतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात तेच मृण्मय ठाकूर सध्या मॅचचा आनंद घेतात घरून. स्कोर कार्डला धावसंख्या आहेत त्या म्हणजेच आतापर्यंत 11. या वेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी किंग्स 11 पालघर संघासाठी खतरो की घंटी. जिथे आपण पाहतात 3 षटकांचा खेळ संपलाय, फक्त रन आहेत ते म्हणजेच 11. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू सो मच. 2 षटक 5 होते आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 6 रन आले, 11 रन झालेत. पाणी पुरवायचं आहे का आतमध्ये? आतमध्ये ड्रिंक्स द्या. के 4 मध्ये फलकावरती धावसंख्या आहेत 11. प्रतीक पॉप दाखल होतील मला तरी वाटते येणाऱ्या काळामध्ये आणि गरज देखील आहे. ते जर येतील तर मोठे फटके येतील ज्या अनुषंगाने शरीराची बांधणी आहे. गोलंदाज तयार. या वेळेला फटका खेळलाय. श्वेतांच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषेच्या बाहेर ऑन साइडला धमाका. दमदार षटकार 6. नील नील
थँक्यू सो मच. खूप महत्वाचा होता हा षटकार. या षटकारानं ऊर्जा मिळाली असेल किंग्स 11 पालघरच्या डगआउट मध्ये, कारण धावसंख्यांचा जिथे आपण पाहतायत खूप कमी पुरवठा होत होता गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं, त्यावेळेला श्वेतांगनं अगदी पायावरच्या बॉलला डिपॉझिट केलं स्टँड मध्ये. फलकावरती रन झाले ते म्हणजे 17 रन. पुढचा बॉल. याही वेळेला सचिन पाटील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आले, परंतु वेळ थोडीशी झाली होती. त्यावेळेला अक्षय सेफ झोन मध्ये पोहोचले गेले. आतापर्यंत षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर चौथं सुरुवात झाली आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीस पहिल्या बॉलवरती षटकाराने सुरुवात केली. दुसरा बॉल डॉट देखील फेकण्याची किमया राखतात ते म्हणजे सचिन. चांगली गोलंदाजी. अक्षय यांनी जर 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर मिहिर काणेकर मॅन फ्रॉम अलिबाग ज्यांच्याकडनं आपण पाहतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे आपण पाहतात फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. फेकी अतिशय सुंदर आली. रनआउटची संधी आणि तिथे पंचांनी दर्शवले की तिसऱ्या पंचांची मदत आम्हाला हवी आहे. आता इथे काय होते आणि काय बिघडते इथे अनेक प्रेडिक्शन आहेत. येणाऱ्या काळात तिसरे पंचांनी जतीन किनी बिझी होतील आणि जतीन किनी दर्शवतील की काय घडले आणि काय बिघडले. OUT आउट. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. बॅट जरूर स्लाइड केली होती, परंतु त्याआधी यष्ट्यांचा वेध घेतला होता यष्टीरक्षकानं. मैदानाच्या आतमध्ये हनी खान एक मजबूत बांध्याचे आणि घातक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सातत्यानं फिनिशिंग टच देण्यासाठी जाणले जातात, ते हनी खान दाखल झालेत. युवा सेना चषकामध्ये चांगली कामगिरी केली. आता आमदार चषकामध्ये दमदार कामगिरी करून दाखवावी लागेल. मागचा दिवस क्रिकेटमध्ये मॅटर करत नाही. जो झालं ते गेलं. तुम्हाला नाविन्यपूर्ण भूमिका महत्वाची असते आणि सध्या हनी खान आलेत, एक मजबूत उंचपुरा असा खेळाडू, आणि एका बाजूला अक्षयच्या साथीने हनी खान आक्रमकतेसाठी जाणले जातात. आता यावेळेला तुम्हाला संघाला पुढे घेऊन जायचंय. फलकावरती रन आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 वरती गडी बाद झालेत ते म्हणजेच 4. किंग्स 11 पालघर विपक्षात संघ खेळतोय तो म्हणजेच एका बाजूला सनराइज पालघर आणि मॅच अतिशय सुंदर पद्धतीने चालू आहे. अनुराग चव्हाण असतील आपल्याला बघायला मिळतात. सातत्याने अथक परिश्रम घेतलेत त्यांनी. शरीरापासून दूर ठेवला आणि तिथे हनी खान साठी तो बॉल खूप योग्य पद्धतीने. पहिला बॉल खेळत असताना थोडंसं एक वेगळं प्रेशर असतं, कारण सुरुवातीच्या काळामध्ये जिथे धावा झालेल्या नाहीत त्यावेळेला ज्यावेळेला नवीन फलंदाज एक वेगळं दडपण घेऊन येतात की इथून जर माझ्याकडून देखील चूक झाली तर मग संघाला सावरण्यासाठी कोणत्या अनुषंगाने थोडंसं प्रेशर असतं. प्रेशरला वगळता तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. याही बॉलला लिफ्ट केला आणि सचिन सांगतात की तुम्ही बॉल सोडत राहा, पंच बॉल काउंट करणार. ज्या पद्धतीने आपली लाईन आहे त्यासाठी आपण संघामध्ये 2 षटक हाताळतो आणि ते सचिन पाटील जबरदस्त गोलंदाजी. ओव्हर दी स्टंप्स न आले. तदनंतर जबरदस्त बॉलिंग. अगदी व्हाईट बॉलच्या बाजूने बॉलची पिचिंग होती. पडल्यानंतर बॉल बऱ्याच मध्ये आला. हनी खान साठी अगदी खोलातला बॉल. सिंगल तर पूर्ण झालंय आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती. षटकांचा खेळ संपतोय 4 आणि जतीन किणी आम्हाला दर्शवतात की 19 रन या फलकावरती आहेत. आता येणारे जर आपण तपासून पाहिलं तुम्हाला एक षटक जे फेकायचं ते म्हणजे 6 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये, कारण 20 मिनिटांचा अवधी ऑलमोस्ट क्लिअर झालाय. एक षटक आहे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायचे, नाही करू शकले शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. सध्या जर आपण पाहिलं तर 19 वरती 4 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. चला आता तुमच्याकडे वेळ कमी आहे. बॉलिंग करणारा संघ सनराइज पालघर. महेंद्र आलेत, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत, एक चांगले फलंदाज, जबरदस्त फलंदाज. आक्रमकता त्यांच्याकडे ठासून भरले. गोलंदाजीसाठी अचूक टप्पा, भेदक मारा, स्लॉग मध्ये फलंदाजांना शांत कसं करावं याचं उत्तम प्रात्यक्षिक ज्याने अनेक वेळा दाखवले ते महेंद्र आलेत. पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता हनी खान यांचा. सिंगल तर झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? वेगाने क्षेत्ररक्षक देखील पोहोचलेत, परंतु तो वेग आपल्याला बघायला मिळाले. अनंत पागी थोडस लेट झाले आणि तदनंतर बॉल पकडण्याच्या आधी तुम्ही यष्ट्या पाहिल्या आणि तदनंतर तिथे तो बॉल हातात बसू शकला नाही. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या फलकावरती 21 वरती जाऊन पोहोचलंय. याही षटकात आपण पाहतात 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला पंच अभि तांडेल असतील आणि एका बाजूला जाकीर खान सर यांना आपण पाहतात. गोलंदाज तयार.
आणि खान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता तुमच्याकडे ऑप्शन देखील नाही. 5वं षटक ज्या वेळेला चालू आहे त्यावेळेला तुम्ही 21 रन पर्यंत जर पोहोचला असाल ना तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे चेंडू आहेत त्यावरती शंखनाद करावा लागेल, मोठे फटके शोधावे लागतील. आणि खानचा प्रयत्न तोच चालू आहे. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 2. पुन्हा एकदा महेंद्र तयार होतील ओव्हर द स्टम्प्सने. याही वेळेला क्रीजचा वापर केला, थोडेसे बॅकफुटला गेले, बॅकफुटवरनं शॉटम पुल करायचा होता, फेकी आली खराब. आणि इथे काय घडलंय, अक्षय इथे बाद झालेत, फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन, लागलेला धक्का 5वा, अर्धा संघ गारद गॉन. थँक्यू. सोहेल आलेत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव. ओव्हरआर्म क्रिकेट आणि लेदर क्रिकेट हे 2 फॉर्मॅट वेगळे असतात. लेदर क्रिकेटला तुम्हाला जास्तीत जास्त सरळ बॅटचा वापर आणि टायमिंग वरती भरोसा दाखवायचा असतो. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला शफल होण्याचं क्रिकेट असतं, क्रॉस बॅटनं फटके जास्तीत जास्त खेळण्याचा मनसुबा सध्याचं क्रिकेट बघायला मिळतं. धावसंख्या फलकावरती 22 आणि 22 वरती अर्धा संघ गारद, तो म्हणजेच किंग्स 11 पालघर. एका बाजूला आपण पाहतात सनराइज पालघर. हे 2 संघ एकमेकांना हात 2 हात करताना ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय सनराइज संघ, ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी आम्ही का स्वीकारतो, तर गोलंदाजी आमची ताकद आहे. आणि ज्या पद्धतीनं त्या ताकदीवरती बांधून ठेवलंय प्रतिस्पर्धी संघाला किंग्स 11 पालघरला वाखडण्याजोगी. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. या वेळेला फटका खेळलाय जिथे स्वप्नील आहेत. स्वप्नील यांचे सेफ हँड. सोहेल पहिल्या बॉल वरती, बॅट टू द डग आउट, गॉन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आपल्याला बघायला मिळतात साहिल, आणि साहिल यांना अगदी योग्य पद्धतीने कॅप्चर केलं मिहिर काणेकरनं की असे साहिल आहेत. कॉन्फिडन्सने आम्हाला दर्शवलं की आता नाही चुकी होणार, साहिलच आहेत. सध्या आपण पाहतात 22 वरती 6 धक्के. षटकातील पुढचा बॉल, पहिलाच बॉल जबरदस्त पद्धतीने खेळलाय. अगदी आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेट न फटका खेळला. शॉर्ट पॉइंट आणि कव्हर आतमध्ये होते आणि तदनंतर स्वीपर कव्हरला क्लिअर करत असताना बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4. यावेळेला आपण पाहतात पुन्हा एकदा जर चौकार साहिल पुन्हा खेळतोय येणाऱ्या 6 बॉल मध्ये, तर मिहिर भाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटक संपलेत. 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 26 रन आणि 26 वरती गडी बाद झालेत 6. आता 6 बॉलचा खेळ बाकी. एका बाजूला मैत्री पालघर आणि विपक्षात मोहपाडा चॅलेंजर्स. दोन्ही संघनायक तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय.
आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज आलेत. निर्णायक 6 बॉल जे टार्गेट सेट करतील किंग्स 11 साठी की त्यांचं टार्गेट किती राहील. सनराइज पालघरनं जबरदस्त कामगिरी विथ द बॉल प्रभावी केलं. येणाऱ्या काळामध्ये दुसरा डाव हा बॅटिंगचा देखील असेल. प्रतिस्पर्धी संघ देखील तुल्यबळ आहे. पहिलाच बॉल हनी खाननं बॉलला लेप केलं. जिथे आपण पाहतायत पंच दर्शवतील आम्हाला की तो व्हाईट बॉल आहे. सुरुवात खराब आणि या खराब सुरुवातीनं 2 धाव्यांचा प्लस आपल्याला बघायला मिळाला. तो म्हणजेच किंग्स 11 पालघरकडे 28 धावा. इथे जर आपण पाहिलं तर सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक आपण पाहतायत. इथे शेवटचं आणि 6वं षटक. फटका केलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल बिटवीन द गॅप चाललाय. सरळ सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. खूप वेळानंतर आता डगआउट मधनं टाळ्या वाजायला संधी दिली फलंदाजानं. 4 चांगला स्ट्रोक. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल. त्या बॉलला ऑन साइडला लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मधोमध खेळून काढलं. खूप चांगला स्ट्रोक तिथे बघायला मिळाला. असेच फटके तुम्हाला येणाऱ्या काळात शोधावे लागतील. 32 धावा फलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर इथे आपण पाहतायत 5 बॉल येणं बाकी असेल. गोलंदाज तयार. चांगला चेंडू स्लोवर पद्धतीचा. मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये पाहिलं तर या बॉल मध्ये वेग कमी दिला आणि जिथे आपण पाहतायत वैविध्यता वापरली गोलंदाजानं. 32 वरती स्कोर कार्ड स्थिर. 6 धक्के किंग्स 11 पालघर या संघाकरिता आपल्याला बघायला मिळतात. रजत स्वस्तात बाद झाले, लवकर बाद झाले, अक्षर आउट झाले. हनी खान आहेत आतापर्यंत परंतु जे फटक्यांसाठी ओळखले जातात ते फटके थोडेसे लेट झालेत. गोलंदाज तयार. याही वेळेला प्रचंड वेग. ऑन साइडला फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आता नाही होणार चुकी. धक्का क्रमांक 7. फलंदाज बाद. अनंत पागे आणि टिपलाय कॅच. गॉन. थँक्यू. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 3 आणि धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 32. गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज आणि नवीन फलंदाज जितेश बंड्या आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी. शरीरापासून दूर ठेवलाय. पंच काय दर्शवतील या अनेक गोष्टी आहेत. सध्या आपण पाहू शकाल फेकी यस आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये सूरज शेळके पाटील साहेब शिर्डी साईबाबा ट्रस्टी सदस्य आहेत आणि तदनंतर राजकीय क्षेत्रामध्ये अगदी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक्का म्हणजेच खऱ्या अर्थानं सन्माननीय पवार साहेब आणि त्यांच्यात ते अगदी निगडीत संबंध असणारे आपण पाहतायत सूरज शेळके पाटील साहेब. त्याचबरोबर जे आपले आयोजक करते आहेत कुमार माळी असतील आणि संपूर्ण शिवसेना परिवार त्यांचे अगदी जवळचे मित्र
तदनंतर आमदार साहेबांचे अगदी खंबे समर्थक आणि सातत्यानं खूप चांगली जवळीक आणि तेच सूरज शेळके पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. शिर्डी साईबाबा ट्रस्टीमध्ये सदस्य आहेत आणि एक शिर्डीवरनं मोठं नाव आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांचं आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. आयोजकांच्या शब्दाला मान दिला आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी उपस्थिती नोंदवली कळवलं की आम्ही पोहोचणार तर पोहोचणार. पालघर नगरीमध्ये आम्ही येतोय या स्पर्धेला पाहण्यासाठी, आमदार चषकाला भेट देण्यासाठी आणि तेच सूरज शेळके पाटील साहेब आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं इथे नुकताच आगमन झालं. त्यांचं या स्पर्धेमध्ये हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. सूरज शेळके पाटील साहेब तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. व्हाईट बॉल आलाय आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 36 रन. शेवटचा बॉल आहे या 6व्या इनिंगचा, 6व्या षटकाचा आणि पहिल्या इनिंगचा. इथे देखील काय झालंय याही गोष्टी आहेत. षटक संपलेच. 36 रन फलकावरती 37चं टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला आपण पाहतात मोहपाडा चॅलेंजर्स आणि एका बाजूला मैत्री 11 पालघर. टॉस साठी या जिथे आमचे साथी समालोचक गुरुवर्य अजित पाटील सर कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये असतील. चला, मोहपाडा चॅलेंजर्स आणि मैत्री 11 पालघर मधला टॉस आपण करतोय. आदरणीय प्रवीण गोगारी साहेबांच्या शुभ पण सन्माननीय सुरेश शेळके पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही प्रवीण गोगारी साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एक अतिशय अप्रतिम असं व्यक्तिमत्व शेळके साहेबांचा आपण बघतोय या ठिकाणी शुभ सन्मान होताना. या स्पर्धेचे सन्मान चिन्ह, माईची शॉल आणि स्नेहाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी आपण बघतायत. आदरणीय प्रवीण शेळके साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होताना आणि चांगल्या आठवणी कुमार माळी साहेबांच्या शुभ हस्ते बंदिस्त होत आहेत. आमदार चषक, नेत्रदीपक नियोजन आणि शुभ सन्मान आदरणीय प्रवीण शेळके साहेबांचा आपण बघतोय आणि तदनंतर त्यांच्याच शुभ आपण करणार आहोत. या मॅचचा टॉस, महत्वाच्या मॅचचा टॉस आपण बघतायत. एका बाजूने आमदार आणि दुसऱ्या बाजूने शिवसेना. मोठी टीम कॅप्टन या टॉस साठी. मोहपाडा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या अगेन्स्ट मैत्री 11 संघाचे संघनायक येत आहेत. एका बाजूने शिवसेना लिहिले, एका बाजूने आमदार चषक आहे. चॉईस हवी आहे की कोणी बोललं चालेल? चॉईस हवाय. सर चॉईस देतील. आमदार सर कॉइन स्पिन करतात. आमदार चषक आणि आलंय शिवसेना. टॉस जिंकला, अभिनंदन. सरांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय, काय असेल निर्णय? फिल्डिंग. टॉस किती महत्वाचा होता? इम्पॉर्टंट गेम होता, विकेट थोडी लो आहे, दॅट्स वाय फिल्डिंग. आणि कसं वाटलं आमदार चषकामध्ये दाखल झाल्यानंतरचं ॲटमॉस्फिअर आहे क्रिकेटचं? सुंदर नियोजन आहे, काय म्हणा? आमच्या होम ग्राउंड आहे त्यामुळे आम्हाला थोडं बेनिफिट असेल आणि विकेटची थोडी माहिती आहे त्यामुळे टॉस इम्पॉर्टंट होता आणि ग्राउंड तो आमचा होम ग्राउंड आहे, तो सपोर्टच करेल थोडा आम्हाला. तर ओपोनंट टीमला किती धावापर्यंत एक गेम प्लॅनिंग असेल? गेम प्लॅनिंग असेल, मागच्या टाइमला ते लोक चांगले खेळलेले, आता आम्ही ट्राय करणार 50 ते खाली स्टॉप करणार त्यांना. तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. किती धावा या ठिकाणी एक चांगलं बॅटल होऊ शकतं? 50 ते 60 प्लस करायचा आम्ही प्रयत्न करू. दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी एकदा जोरात बोलायचं. मॅच इंटरेस्टिंग होणार का? होईल, नक्की नक्कीच.
So best of luck both team. टॉस जिंकला या ठिकाणी आपण बघताय. मैत्री 11 won the toss. Dictate ball first. Commentary studio. मॅचला सुरुवात होईल. रजत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. ओमकार मालेकर ही एक दिग्गज नाव टेनिस बॉल क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट मध्ये तर एक जबरदस्त विकेट कीपर आपण पाहतात तेच ओमकार मालेकर. 36 मध्ये करायच्यात 37 या मॅचला जिंकण्याकरिता. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच अनंत आणि एका बाजूला अथर्व, एकाच राशीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती रजत खऱ्या अर्थानं बॅटिंगने प्रभावी नाही करू शकले, ज्यासाठी ज्यांची ओळख आहे. फलंदाजी त्यांची घातक आहे. ती फलंदाजी पहिल्या डावामध्ये फ्लॉप शो राहिली आणि तदनंतर आता गोलंदाजीचा भार स्वीकारण्याकरिता दाखल झालेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात सूरज शेळके पाटील साहेब, शिर्डी साईबाबा ट्रस्टी सदस्य, तदनंतर राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांचे एक खूप चांगले संबंध, आयोजकांचे अगदी जिवलग मित्र आणि आमदार साहेबांचे एक खंबे समर्थक म्हणून आपल्याला बघायला मिळतात. संपूर्ण आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील आणि त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. आमदार चषक, आमदार चषकाची रजनी ही आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजेच इथे दुसरी आणि दुसऱ्या रजनीतला एक सुंदर असा हा खेळ चालू आहे. पहिलाच बॉल अनंतानं अगदी खोदून काढलाय. शॉर्ट कव्हर मध्ये बॉल चाललाय. सिंगलनं इथे डावाला सुरुवात होत आहे. एका बाजूला किंग्स 11 पालघर विपक्षात संघ उभा आहे, तो म्हणजेच सनराइज पालघर. दोन संघांमधलं द्वंद्व बघायला मिळतं, जिथे पहिल्या डावामध्ये धावसंख्यांचा वेग जो असायला हवा होता तो वेग नाही बघायला मिळाला. मागच्या मॅचनं दाखवून दिलं लोएस्ट स्कोरिंग सामने कसे बदलतात. खूप जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. 12 बॉल 5-6 देखील सामने बदलताना आपण पाहिलेत या स्पर्धेमध्ये. हे क्रिकेट आहे, अनिश्चितने भरलेला खेळ, अनप्रेडिक्टेबल गेम क्रिकेट. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती सिंगल. आता दुसरा बॉल घेऊन गोलंदाज रजत तयार अथर्वाकरिता. पहिलाच बॉल खेळायचा प्रयत्न, जिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षक खूप चांगलं स्ट्रेच केलं ओमकार मालेकरनं आणि तिथे जर आपण पाहिलं तर सिंगल इथे परिपूर्ण झाली. धावसंख्या आकार घेईल 1 2 चेंडूंचा खेळ झाला आणि फलकावरती 2 रन देखील झालेत. सिंगल डबल याही खेळाला तुम्ही जर स्वीकारताय तर या मॅच मध्ये 37 धावा तुम्ही सहज शोधू शकता. एका बाजूला अनंत पागे आणि त्यांच्या साथीनं खांद्याला खांदा लावत अथर्व. गोलंदाजी ट्रॅक वरती संघाचे प्रमुख गोलंदाज रजत हे आपण पाहू शकाल. लेफ्ट आर्म ओव्हर दी स्टम्प्सने आलेत. यावेळेला फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ बॉलला फील्ड करतील आणि इथे अतिशय सुंदर पद्धतीनं फेकी आपल्याला बघायला मिळते. लेदर क्रिकेटचे क्रिकेटपटू तुम्हाला किपिंग एंडला थ्रो करताना बघायला मिळतात प्रामुख्यानं आणि सध्या तेच पाहायला देखील मिळालं. चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि 3 बॉल मध्ये. एक सुरुवात जी महत्वाची आहे, दोन्ही फलंदाजानं बॅटमधनं खूप चांगलं कनेक्शन करत आत्मविश्वास तिथे निश्चित स्वरूपात बिल्ड करत असताना 3 रन आतापर्यंत 3 बॉल मध्ये पूर्ण केलेत. पुढचा बॉल अथर्वसाठी. सॉफ्ट हँड फक्त बॉलला दिशा दिली, मनगटाच्या सहाय्यानं बॉलला वळण दिलं. वेगाचा वापर करत असताना 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि 4 बॉलचा खेळ पूर्ण होत असताना फलकावरती रन देखील झालेत 4. जिथे आपण पाहिलं तर सध्या स्कोर कार्डला धावसंख्या 4 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर 4 धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रजत, ज्यांनी सांगितलं की धावसंख्या जरी आम्ही कमी ठेवल्या असू तरी ते आम्ही सहज चेज होऊ देणार नाही. 100% समर्पण, 100% एफर्ट्स आम्ही देखील देणार. यावेळेला फटका खेळला. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलकडे पोहोचतील तत्पूर्वी अनंत पागी 2 रनसाठी पलटले होते आणि 2 रन परिपूर्ण देखील झाले. धावसंख्या 2 गती मिळते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 वरती. शेवटचा बॉल प्रथमेश कुलकर्णी, एक चांगले गुणलेखक. छोटा पाक बडा धमाका, छोटा तीर वार करे गंभीर, ज्या पद्धतीने ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप जबरदस्त गुणलेखन केले या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत या आधी देखील स्पर्धा झाली त्याही मध्ये, त्याच्या आधी स्पर्धा झाली त्याही मध्ये. प्रथमेश कुलकर्णी हे नाव नाही तर आता आर्यन मैदानाचा ब्रँड झालंय आणि ते आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या फलकावरती 6. शेवटचा बॉल या षटकातील.
या वेळेला खूप चांगला स्ट्रोक केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या मागे वेगाने धावतायत, चेंडू मात्र तिथे निघून जाईल का? क्षेत्ररक्षक आहेत खूप चांगलं, अगदी सीमा रेषेच्या लगत गेले आणि तदनंतर फिल्डिंग देखील चांगली बघायला मिळाली. धावसंख्या इथे मिळतील त्या म्हणजेच 2 आणि 2 स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8. Thank you so much. पहिलं षटक संपलं, ज्या वेळेला फलकावरती धावसंख्या पोहोचलेल्या त्या म्हणजे 8 धावा. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर एका बाजूला संघ आहे तो म्हणजे सनराइज आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच किंग्स 11 आणि हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज जितेश आपल्याला बघायला मिळतात. बंडा या नावानं प्रेम त्यांना मिळालं या संपूर्ण आर्यनच्या मैदानामध्ये आणि तेच दाखल झालेत. षटक क्रमांक 2 मध्ये आज मृण्मयी ठाकूर नसतील, एक चांगले गोलंदाज तेही आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. प्रतीक पॉप आहेत आणि इथे आपण पाहतात प्रतीक पॉपच्या जवळ येऊन साहिलने बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न केला. जिथे आपण पाहतायत खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. 37चं टार्गेट आहे. 37 धावांचं ज्या वेळेला टार्गेट आपण बघता त्यावेळेला आता 29 मध्ये करायच्यात तुम्हाला 28 रन. या मॅचचं समीकरण आता थोडंसं पुढे नीलम संकेसर आणि मिकित पिंपळे सर यांच्याकडनं बंड्या यांनी जर हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. मिकित पिंपळे आणि मिलिंद संकेसर आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात तिथे कॅश प्राइज आहे 10,000 रुपयाचं. जर त्यांनी हॅट्रिक मिळवली तर इथे आपण पाहतात त्यांच्या विपक्षात आक्रमण झालंय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय, आलाय चौकार आणि या 4 धाव्यांच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या 13. याही वेळेला आपण पाहतायत अल्टी पल्टी स्ट्रोक खेळत असताना रिव्हर्स स्विच माध्यमातून कन्वर्ट केले बॉल. आता बंड्याच्या विपक्षात आक्रमण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच अनंत पागे. क्लास 1 खूप चांगला फटका आणि जिथे आपण पाहतात धावसंख्या आता वेगाने पुढे चाललंय. प्रथमेश आणि जतीन आम्हाला दर्शवतायत 17 धावा, अवघ्या 20 रनची गरज. विकी संके सरांच्या माध्यमातून आपण पाहतात आता एका विकेट करिता 5,000 आलेत. इथे देखील आपण पाहतात विकेट साठी जिथे कॅश प्राइज लावलं जातं आणि बंड्याच्या विपक्षात तिथे आक्रमण होतं. आता याही मॅच मध्ये आपण पाहतात सलग 3 चौकार आलेत. धावसंख्या थेट 4 न फ्लाय 21 या फलकावरती जाऊन पोहोचतील. जबरदस्त बॅटिंग, चांगला स्ट्रोक. अगदी आपण पाहतायत बॉलला हुक केला आणि 4 धावा बुक केल्या. या 4 धाव्यांना स्कोर कार्डला गती मिळाली ती म्हणजेच 21 वरती. नेक्स्ट मॅच तोही एक चांगला मॅच आपल्याला बघायला मिळेल. नीलम संकेसर आणि मिकी पिंपळे सरांच्या माध्यमातून आपण पाहतायत जर 2 चेंडू 2 विकेट मिळवून दिले तरी देखील 10,000 रुपयात. आता एक बॉल तिथे हाताळलेला आहे. या बॉलवरती विकेट मिळवला तर 5,000 रुपये कॅश प्राइज इथे आपण पाहतायत वाढत चाललंय बंड्या यांच्यासाठी. पुढचा बॉल खोलातला बॉल होता, बॉलला खेळले आणि क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने आणि बघता बघता 2 रन देखील परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2 न आकार आणि जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत 23.
मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट रहा था, ये वही है। उस दिन अपन क्या बोला था कि अगर जागते हुए इंसान को काटेगा तो सीधा एक झटके में मसल दिया जाएगा। म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात, म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 14 धावा. इथे या मॅच मध्ये आपण पाहतात एक सुंदर मॅच. फटका खेळायचा होता, जरूर हवे ते क्षेत्ररक्षक पॉप आहेत बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज इथे बाद. आता महेंद्र दाखल होतील का, ही प्रश्न आहे. फलंदाज इथे बाद होताना बघायला मिळाले. अथर्व गॉन. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली थँक्यू. मिठी. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेंद्र माही आपल्याला पाहायला मिळतात. 14ची गरज. 3 बॉल 3 विकेट आले तर मिहिर काणेकर यांच्याकडनं कॅश प्राइज 2000 रुपये रजतसाठी. मिहिर सांगतात की शेवटपर्यंत लढायचं आहे मित्रांनो, विकेट काढा, कॅश प्राइज देण्यासाठी मी बसलेलो आहे. आणि ज्या पद्धतीनं सलग 3 बॉल 3 विकेट मिहिर काणेकर आणि त्यांच्याकडनं आपण पाहतायत 2000 रुपयाचं खऱ्या अर्थानं आपण पाहता येतं कॅश प्राइज. प्रथमेश कुलकर्णी येणाऱ्या काळात त्यांचे देखील आता रंग आपल्याला उधळताना बघायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीनं गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत अगदी सुंदर पद्धतीनं फटक्याला सजवलं. सिंगल मिळाली, एका बाजूला महेंद्र, एका बाजूला अनंत पवार. पोलीस दलामध्ये दोन्ही अनंत पागी आपल्याला पाहायला मिळतात जे मैदानाच्या आतमध्ये असताना. स्कोर कार्डला धावसंख्या 24. आता रन करायच्यात तुम्हाला 13 बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्याकरिता 13 रनची गरज. अनंत पागी आणि साथीने आपण पाहतायत महेंद्र. पुढचा बॉल ऑन साइडला, फटका अलॉंग दी कार्पेट अगदी आउटफील्डला फाडत चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25. 25 धावा धावफलकावरती गरज आहे. 12ची बॉल आहेत. 20 मध्ये करायच्यात 12 रन. वन वे ट्रॅफिक. किंग्स 11 पालघर आणि विपक्षात संघ उभा आहे सनराइज. नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्वाचा. किंग्स 11 पालघरनं टॉस जिंकला. इन ऍक्शन जयंत पाटोळे, मैत्री पालघर. आणि या वेळेला आपण पाहतात फटका जरूर सजवला. क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं बॉलकडे पोहोचतील आणि बघता बघता आपण पाहतात फेकी हवी तशी नाही, बॅकअपला खेळाडू होते. सिंगल इथे सिंगलनं स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम चालू आहे. धावसंख्या 26. आता या षटकातला अगदी शेवटचा बॉल असेल. एकोणीस बॉल आणि 19 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतील. यावेळेला समोरच्या दिशेनं फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक ओमकार मालेकर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. आणि इथे आपण पाहतायत धावसंख्या इथे देखील 1 न आकार घेईल. 18 बॉल मध्ये करायच्या 10. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात निशांत षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर चौथं 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्या ते म्हणजेच 10 रन. फलंदाज इथे तयार. इथे फटका खेळला कव्हरला. ओमकार मालेकर वेगाने बॉलकडे पोहोचले. अगदी चतुर असे क्षेत्ररक्षक आहेत ते. खूप चांगली फेकी परंतु तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पोलीस दलामध्ये कार्यरत नो डाऊट. तुम्ही जी धावणे ही निश्चित स्वरूपात एक टॉप लेवलचीच राहते आणि सध्या ते बघायला देखील मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये रन करायच्या जिंकण्यासाठी ते म्हणजेच 8. हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. इथे देखील आपण पाहतात फटका खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक तिथे बंडा यांना आपण पाहिलं. सिंगल डबल या स्कोर कार्डला धावसंख्या आता सध्या पुढे जात असताना आता विजयाचा सुगंध दरवळतोय. सनराइज पालघर संघ 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये करायच्यात 7 रन. 16 चेंडू मध्ये 7 धावा करायच्या असताना आपण पाहू शकाल या मैदानाच्या आत गोलंदाज होतील तयार. या वेळेला अगदी स्लो वन पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला कनेक्शन नाही करता आलं. लेग बाईचे संकेत दिले. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत सूरज शेळके पाटील साहेब शिर्डी साईबाबा ट्रस्टी सदस्य आणि राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं या नावाचं एक वेगळं असं डिमांड आपल्याला बघायला मिळतंय आणि ते निश्चित स्वरूपात दाखल झाले होते. आता रजा घेतात. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 6ची गरज. मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल येतोय. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 14 मध्ये करायच्यात 6. असा हा सामना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतो. किंग्स 11 पालघर सुरुवातीचा काळ फलंदाजीमध्ये नाही काही भरीव कामगिरी करू शकले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आता गोलंदाजीमध्ये देखील लढण्यासाठी ज्या धावा विशेषतः महत्वाच्या असायला हव्या त्याही नाही झाल्या. प्रतीक पॉप्स यांनी इथे कॅच केलाय कॅरी गॉन. इथे आपण पाहतायत 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये रन करायच्यात 6. नवीन फलंदाज मैदानाच्या सचिन पाटील. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये करायच्यात ते म्हणजे 6 रन. इथे एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळतोय जो लोएस्ट स्कोरिंगचा जरी असला तरी देखील आता फिल्डिंग करणारी टीम सांगते की आम्ही लढणार शेवटपर्यंत. परंतु यावेळेला सचिन पाटील आले आणि खेळ खल्लास ऑन साइडला. जबरदस्त फटका. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सचिन पाटीलच्या बॅट मधनं विजयाचा शंखनाद आलाय. षटकार. 6 रन. मॅन ऑफ द मॅच त्याही किताबाकडे आपण जाणार आहोत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच कोण असतील या अनेक गोष्टी आपण बघणार आहोत.